तुला काय वाटलं तू मला पकडलं? अरे मी तुला पकडलंय. जीजीचा शब्द खाली पाडायचा नाही, नाहीतर हा फक्त ट्रेलर होता. पिक्चर दाखवला तर अवघड होईल. गुमाने पोरांना सोडा, कळलं का? आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली आहेस जीजी. काही झालं नाही ना तुला? बघू मला. नाही मा, बाबाने मला बाजूला घेतलं. बापू अमोल, सावकाश सावकाश. काय 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 झालं काय? नाही त्याला नाही काही झालं. तुला नाही ना काय झालं? तुम्हाला काय लागलं नाही? बापू बाबा शांत व्हा, काही झालं नाही. मी एकदम ओके, अमोल पण एकदम ओके. तुला काही नाही झालं? मी ओके होती. अहो हे सगळं काय होतं आणि त्यांनी आपल्या घरावर हल्ला का केला? मोना ग, काहीच कळायला मार्ग नाही नेमकं काय झालंय. पण परत असं झालं तर? हो ना, अहो मला खूप भीती वाटतेय. मोना, रुपाली ताई, तुम्ही शांत व्हा. हे बघा काही झालेलं नाहीये, तुम्ही शांत व्हा. आप्पे, अगं याच्या आधी असं कधीच झालं नव्हतं ग. बघ आप्या, घरात लहान पोरग आहे ग, त्याच्याकडे बघ की. आणि हे आपल्या बाबतीतच का होतंय सगळं? हे बघा, या सगळ्याची माझ्याकडे आता उत्तरं नाहीये. आपण मी या सगळ्याची नीट माहिती घेईन आणि जेनी कोणी आज हे सगळं केलंय ना त्याला चांगली अद्दल घडवेल. अर्जुन, अर्जुन अबे, अमोल बरायस ना तू सोन्या? काय रे, कोणी केलं काही कळालं? अर्जुन, गिरीश गायकवाडनी माणसं पाठवली होती. काय? तो पॉलिटिशियन? अहो दाजी, पण तो आपल्या का माग लागलाय? त्याच्या लोकांवर कारवाई केली ना. दिदी अगं, आमच्या कंपनीचे सगळे टेंडर त्याच्या ऑर्डरवर निघतात. अर्जुन, हा गिरीश गायकवाड आहे ना, पोचलेला माणूस, एक नंबरचा गुंड आहे. मला वाटतं आपण त्याच्या नादाला न लागलेलं बरं. मग भीतीपोटी आपलं काम थांबवायचं का सर? अहो वंस तसं नाही, पण तुम्ही त्यांच्या लोकांवर कारवाई केली आणि त्यांनी आपल्या घरी माणसं पाठवली आणि आता तुम्ही जास्त काय केलं तर खूप अवघड होईल. हो आपण अगं अमोलकडे बघ ना एकदा. तुम्ही ना ह्या सगळ्यात नका पडू. अपर्णा, अर्जुन, आपलं काम आपल्यापर्यंत ठीक आहे, पण त्याचा त्रास आपल्या घरातल्या लहान मोठ्यांना नाही होता का? रुपाली ताई, अहो तुमचा उद्या उपवास आहे का? हो. ठीक आहे, मी साबुदाणा भिजत घालते. मोना, काय हो माझं काही चुकतंय का ग? रुपाली ताई, अहो तुम्ही एवढे नाराज का आहात? बघ ना, अमोलने मगाशी काढा पिला नाही, माझ्याशी नीट बोलत सुद्धा नाहीयेत आणि मला ना सगळ्यात जास्त या गोष्टीचा त्रास होतोय. रुपाली ताई, तुम्ही शांत व्हा. छोटे सरकार तुमच्यावर रागवलेत का? रागवलंय असं नाही वाटत आहे, पण तो नाराज आहे माझ्यावर. त्याच्या मित्रांना बोललेलं नाही आवडलं त्याला. रुपाली ताई, अहो तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात. खरं तर मी हे सांगणं बरोबर आहे की नाही मला माहित नाही, पण मला ना माझी मम्मी सांगायची की एका वेळेनंतर ना घरट्यातल्या पिलाला सुद्धा भरारी घ्यायला पक्षी अडवत नाही. त्यामुळे मुलांना योग्य त्या वयात ती सूट मिळायलाच हवी. मी अमोलला सूट देत नाही असं म्हणायचंय का तुला? अगदीच असं नाही रुपाली ताई, पण मला असं वाटतं की आपण ना छोटे सरकारांचं ऐकायला हवं. ते आपल्याला सांगत होते ना की त्यांनी त्यांच्या मित्रांना समजावून सांगितले, तरीही तुम्ही त्यांच्या शाळेत गेलात आणि हे मला चुकीचं वाटतं. तरी हे मला म्हणत होते की तू शाळेत जाऊन कुणाला काही बोलू नको, पण ना मलाच हौस. असू दे रुपाली ताई, तुम्ही काही काळजी करू नका. हवं तर तुम्ही उद्या छोटे सरकारांची बोलून घ्या ना. काय काय सुरू आहे एवढ्या उशीर? काही नाही हो, सहजच बोलत होतो आम्ही. ते झाल्या प्रकारामुळे मोना खूप घाबरून गेली होती ना. आपल्याला सवय नाहीये ना घरात असं काही होण्याची. खरंच खूप भीतीदायक आहे हो हे सगळं. आणि त्यात अजूनही आपण आणि भाऊजी त्या माणसावर कारवाई करायचं म्हणतात. रुपाली, हे प्रकरण हाताळायला अर्जुन आणि अपर्णा सक्षम आहेत. आपण एकदा त्यांच्या पाठीशी उभे राहून बघूया. हो सर, आपण ते तर करतोयच ना, पण उद्या सगळे आपापल्या कामाला निघतील
पण तुम्ही गेल्यावर आमच्या जीवाला घोर लागून राहतो. मोनिका, अगं हे सगळं भीती दाखवण्यासाठी करतात. एका कलेक्टरच्या किंवा इन्स्पेक्टरच्या घरच्या लोकांना आपण काही केलं तर त्याची काही खैर नाही याची जाणीव त्याला पण असणारच आहे की. तुम्ही काही म्हणा, आत्ता आपल्या घरात एक लहान मूल आहे आणि हे सगळं प्रकरण माझ्या अमोलपर्यंत येऊ नये एवढंच वाटतंय मला. हो, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. पण आज त्याला आपण त्याची जागा दाखवूनच देणार. त्याला कशाचाही मागोस लागण्याच्या अगोदर आपले छापे पडले असतील. पडलेलाच असेल. बोला अर्जुन सर. मॅडम मी गोडाऊनच्या बाहेर उभा आहे. फक्त तुमच्या ऑर्डर्स पाहिजेत. गुड. पण आता लगेच काही करू नका. अजून आर्या आणि चिंचुकेशी काही कॉन्टॅक्ट झालेला नाही. एकदा एक मिनिट, आर्याचा फोन येतोय, कॉन्फरन्सवर घे. बोल आर्या. मॅडम मी हॉटेलच्या बाहेर आहे. गुड. आता एकदा का चिंचुकेंशी कॉन्टॅक्ट झालं ना की मग तुम्ही कामाला लागा. तोपर्यंत चिंचुकेंचा फोन येतोय, 1 मिनिट. बोला चिंचुके. जैन मॅम, मी साईटच्या बाहेर उभा आहे. ग्रेट. आता तिघही ऐका. हीच ती योग्य वेळ. टाका छापा आणि त्यांच्याकडे ज्या काही बेकायदेशीर गोष्टी असतील ना त्या जप्त करा आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करा. ऑल द बेस्ट. येस मॅडम. मूव.